परेड सावधान किलोमत. डिजिटल आणि सामाजिक दृष्ट्या सुजन असावी. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. नमस्कार माझा ज्ञान मंदिरा. त्याची वय म्हातारी आजी भाजलेली काजी आडसाला ताजी गरमागरम भजी म्हणजे माझं गाव माझं. आपल्या शाळेत मराठी शाळेत अंगवाडी कोंडागाडी अंगवाडी सो मंडळी थोडीशी जमली आहेत. 7:30 वाजून गेले आहेत. तर सगळी जमली आहेत शाळेतली मुलं वगैरे पालक आणि बाकी सगळे आम्ही शाळाप्रेमी. सो माझी विद्यार्थी. सो चला जाऊया इकडे. बाकी सगळी गोष्टी इकडे अंगणवाडी वगैरे इकडे आहे. सो इकडे सगळे जात शाळा. विश्राम. परेड सावधान किलोमत. जय हिंद. ध्वजारोहणाची सर्व तयारी झाली आहे. आपल्या हस्ते ध्वजारोहण व्हावी नम्र विनंती. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. 80 वर्षापूर्वी ह्याच दिवशी आपल्या देशाने पारतंत्र्याचा अंतर मिटवून स्वातंत्र्याचा नवा सूर्य पाहिला. कित्येक हुतात्म्यांच्या त्यागातून बलिदानातून आणि अथक संघर्षातून मिळालेले हे स्वातंत्र्य जपण्याची आणि देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याची ही जबाबदारी आज आपल्या तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. म्हणूनच हा विचार करणे गरजेचे आहे की जबाबदार तरुण पिढी कशी असावी, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय असावी. स्वातंत्र्य म्हणजे केवळ हक्क भोगणे नव्हे तर कर्तव्याची जाणीव ठेवणे होय. आपल्या दैनंदिन जीवनात कायद्याने पालन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे जतन करणे आणि नागरिक म्हणून शिस्त पाळणे ही जबाबदार तरुण पिढीची पहिली पायरी आहे. डिजिटल आणि सामाजिक दृष्ट्या सुजन असावी. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. सोशल मीडियाचा वापर अफवा पसरवण्यासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी, समाजात सकारात्मकता आणि समता पसरवण्यासाठी करणे ही आजच्या काळाची गरज आहे. व्यसनमुक्त आणि राष्ट्रप्रेमी असावी. तरुण पिढी ही देशाची खरी ताकद असते. ही ताकद व्यसनात नष्ट न होता निरोगी सुदृढ राष्ट्र निर्माणाच्या कार्यात वापरली पाहिजे. चला ह्या स्वातंत्र्य दिनी आपण प्रतिज्ञा करूया की आपण एक सुजाण, सुसंस्कृत, जबाबदार नागरिक बनून भारताचे नाव जगात उज्ज्वल करू. जय हिंद, जय भारत. First of all, I wish you a very happy Independence Day. Today is the most important and auspicious day for Indians because in 1947 Indian government fought British rule. Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Rajguru, Sukhdev and many others sacrificed for life a nation. Thank you. कोई पहचान नहीं
तिरंगे से बढ़कर कोई सम्मान नहीं, तिरंगे से बढ़कर कोई सम्मान नहीं। आओ मिलकर करें भारत का मान, आओ मिलकर करें भारत का मान। यही है हम सबकी सबसे बड़ी शान, यही है हम सबकी सबसे बड़ी शान। आदरणीय प्रधानाचार्य महोदय, शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज हम सब यहाँ अपने देश का 80वां स्वतंत्रता दिवस मनाने के लिए एकत्र हुए हैं। यह दिन हमारे लिए गौरव और सम्मान का है। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों की गुलामी से आजाद हुआ था। यह आजादी हमें हमारे स्वतंत्रता वीर सेनानियों के त्याग, बलिदान और अटूट साहस से मिली है। हमें उन महान विभूतियों को सदा याद रखना चाहिए जिन्होंने हमारे देश के लिए अपनी जान की परवाह नहीं की। भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार पटेल और न जाने कितने ही वीरों ने हमारे देश के लिए खून पसीने से इस देश को आजाद कराया। स्वतंत्रता केवल एक दिन का त्योहार नहीं, बल्कि वो हमें हर दिन याद दिलाते हैं कि हमें अपने देश के प्रति ईमानदार, जिम्मेदार और समर्पित नागरिक बनना है। हमें देश की एकता, अखंडता और गौरव को बनाए रखना है। हमें शिक्षा, अनुशासन, मेहनत के बल पर भारत को और विकसित करना है। आओ हम सब मिलकर संकल्प लें कि हम अपने देश को स्वच्छ, समृद्ध और शक्तिशाली विश्व गुरु बनाने में हम अपना पूरा योगदान देंगे। जय हिंद, जय भारत। या ठिकाणी येऊन बसायचं आहे। थोड्याच वेळात त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करू। श्रीयुत दादा मडकईकर हे सुप्रसिद्ध मालवणी कवी आणि त्यांच्या कविता मुंबई विद्यापीठात सुद्धा गाजलेल्या आहेत। सावंत सरांना विनंती करतो की शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा ऐतोकी या ठिकाणी सन्मान करायचा आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आम्ही त्यांना देत आहोत। यानंतर धन्यवाद म्हणते, तुम्ही इथे मला बोलवला, मला इथे गाण्याची संधी दिल्या। मी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात एका प्रार्थनेने करते। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। सगळे एकची पिढी माझं आज कसोटी माझ्या विशेष परीक्षा होता। बोला नाही, हळूहळू बोलता कमी जाते बोलायचं। शांत राहा। ती कंटाळी बिचारी केव्हा तुम्ही केव्हा कार्यक्रम सुरू करतात काय आणि कोण आणलं केला आम्हाला काय माहिती नाही। हे बिचारे तुम्हाला काय नाही त्याचा लाडू लावून संपलं तर डॉक्टर वसंत सावंत, वसंत लाडोबा सावंत हे माझे स्नेही जवळजवळ 45 वर्षापूर्वीचे। ते बरेच वेळ मला सांगायचं आमच्या गांगवाडीत नव्या म्हणा राहून लागला असतात। मग आपटे भुसारी दुकानदार होते, त्यांचा झेडू दिला होता वाणी। त्यांनी 25-30 वर्षापूर्वी मला थोड्यात बोलायलो। ही माझी 4थी पाऊट असतात। मला भयंकर आवडतं। आम्ही सकाळी गावाला देवळात जाऊन गेलं, सुंदर परिसर असतात। मी पहिलो रात्र होती त्यामुळे जाऊन संध्याकाळी सकाळी गेलं
आता माझा प्रश्न असा की मी काय म्हटलं याला समजा ना बिचारायला त्याला ते जायचं आम्ही ते काय ढेला प्रकार तरी पण मला माफ करा एक पाऊण तास मी त्रास देत पिडतं कारण काय वाणीचा तरी कोण कार्यक्रम गेलं नाही गेले तर तसे लोक येतात आणि शब्द नाहीसे झालं त्यांना फोन लायचं मध्ये त्याचं फुल वाचतात राहतात त्यामुळे मग काही परवणी असतात बाबा काय काय करत मी गाणं म्हटलंय काय ओळखून जातात तर एक 40 मिनिटाचा कार्यक्रम असा मी मालवणचं प्रचार कार्यक्रम करतो माझी मराठी कविता असतात ते कोणी मी मराठी कविता लिहिते बाबू हडे माका लाडू काम झोपलं आमची अशीच परिस्थिती की आम्ही येतो पाय होते कुठासारख्या नाही बाई बघितलं ते डोळे वय म्हातारी आजी भाजलेले काजी आडसाला ताजी गरमागरम भजी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव तेरेखोलची खाडी उलांड्याची होडी माशाची उडी माडाची माडी खटारी गाडी बैलाची जोडी उड्याची इडी आणि आज्याची गुडगुडी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव त्यासाठी तुम्ही रोज बघता त्याची कविता कशा आता ती बघा आपण रोज फिरत आपण असतो म्हणजे कविता कशी होता तुम्ही रिकाम नसता मी कविता करतो तुम्ही कामात असता चिऱ्याची घरा चालवानी दारा दारातलो पळस खळ्यातली तुळस पाणीतली वाट पाण्याचं पाट म्हशीचं गोठो गवताचं नाटो म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव चिमण्याची होळी मालवणी गाडी गावभर पॉस सोऱ्याचं वास सोंगाले भारी गाव रुंबाट मारी म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव मांगड्याने तारले पावसाळी कुर्ले मोर्याने कवटा पापलेट सुंटा तळ्यावरील डिचो चोचीतलो मासो म्हणजे माझं गाव माझं खेडेगाव असे जवळजवळ 40 कडव्यात ही कविता असतात मी काय करते काय लिहिले काय दात आहे की त्या मला बक्षीस मिळाला म्हणा त्याचं खपणं नाही का पॅकिंग बरा कविता माझ्या दुसरे